नमस्कार मैत्रिणींनो, शुभांगी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत। सर्वांना बाप्पाच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज आपण बनविणार आहोत खास गणपती बाप्पाच्या आवडीचे गावाकडील साधे व सोपे असे गुळ कणकीचे झटपट होणारे मोदक। त्यासाठी लागणारे साहित्य पाहू। गव्हाचे पीठ, गूळ, मीठ व तेल। सुरुवातीला मी 2 वाटी कणिक घेतली आहे। त्यामध्ये आपल्याला चवीनुसार थोडेसे मीठ घालायचे आहे। हे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे। भिजवताना आपल्याला हे घट्ट अशी कणिक मळून घ्यायची आहे। छान घट्ट असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे। 5 मिनिटं आपण हा झाकून ठेवू। मी गूळ हा थोडासा खिसून घेत आहे। आता आपण हे कणिक पुन्हा थोडीशी मळून घेऊ। आता याचे छोटे छोटे गोळे करून आपल्याला मोदक तयार करून घ्यायचे आहे। गोळा आपल्याला हातावर याची पातळ अशी पाती आपण हातावरच तयार करू। खोल अशी आपल्याला या गोळ्याची वाटी करायची आहे। पातळ अशी आपल्याला ही पारी तयार करून घ्यायची आहे। यामध्ये आपण गुळाचे सारण भरून घेऊ। छान अशा कड्या पाडण्याकरता आपण याला जवळ हाताने छोट्या छोट्या घड्या करू। जवळ आपल्याला ह्या घड्या करायच्या आहे। चिटकू नये म्हणून तुम्ही हाताला थोडंसं तेल लावून घेऊ शकता आणि वरून हा असा बंद करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला मोदक तयार करून घ्यायचा आहे। हे पहा, आपला मोदक तयार झाला आहे। अशाच प्रकारे आपल्याला दुसरा मोदक तयार करायचा आहे। हाताने आपल्याला छान अशी वाटी तयार करून घ्यायची आहे। तुम्ही पोळपाटावर सुद्धा याची पारी लाटून घेऊ शकता। यामध्ये आपल्याला गुळाचे सारण भरून घ्यायचे आहे। छोटे छोटे याला घड्या पाडून घ्यायच्या आहेत। वरच्या आता आपल्याला हा गोल गोल करून वरच्या बाजूने तो बंद करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला छान असा मोदक तयार होईल। तुमच्याकडे साचा असेल तर तुम्ही साच्याने सुद्धा हा मोदक करू शकता। मी हातानेच तयार करून घेतला आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्वच मोदक तयार करून घ्यायचे आहे। आता कढईमध्ये मी तेल गरम करून घेत आहे। आपले तेल गरम झाले आहे। यामध्ये आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहे। मोदक आपल्याला सर्व बाजूने छान असा लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। हे पहा, आपल्या मोदकांना छान असा कलर येत आहे। आपले मोदक हे तळून तयार। अशा प्रकारे आपण कमी वेळेमध्ये झटपट असे हे मोदक आपण तयार करून घेऊ शकतो। अशाच प्रकारे आपल्याला सर्व मोदक हे तळून घ्यायचे आहेत। घरगुती साहित्यात व कमी खर्चात हे आपण मोदक तयार करू शकतो। तर आज आपण पाहणार आहोत झटपट चॉकलेट मिल्क मोदक। त्यासाठी आपण ओरिओची बिस्किटे घेणार आहोत। तसेच मिल्क फ्लेवरचे मी बिस्किटे घेतले आहेत।
अशा प्रकारे 2 वेगवेगळ्या प्रकारचे मी बिस्किट घेतले आहे। तसेच बोर्नव्हिटा पावडर घेतली आहे आणि दूध घेतले आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे बिस्किटांचे तुकडे करून टाकायचे आहे आणि त्याची पावडर करून घ्यायची आहे। तसेच ओरिओचे बिस्किट सुद्धा आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे। त्यामध्ये मी 1 चम्मच साखर घालत आहे आणि 1 चम्मच बोर्नव्हिटा पावडर टाकली आहे। हे सुद्धा फिरवून घेतले आहे आणि मिल्क फ्लेवरच्या बिस्किटमध्ये मी 1 चम्मच फिटी साखर घातली आहे। हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं दूध टाकून ते भिजवून घ्यायचं आहे किंवा मळून घ्यायचं आहे। छान प्रकारे आपल्याला ते मळून घ्यायचं आहे। मळून गोळा आपला तयार झाला आहे। त्याचप्रमाणे आपल्याला ओरिओ बिस्किट आणि चॉकलेट ते सुद्धा आपल्याला मळून घ्यायचं आहे आणि त्याचा सुद्धा गोळा तयार करून घ्यायचा आहे। दूध हे थोडंसंच घ्यावं। छान असा गोळा आपला तयार झाला आहे चॉकलेट फ्लेवरचा। दोन्ही गोळे आपले तयार झाले आहेत। आता मोदकाचा साचा घेऊन त्यामध्ये आपल्याला तो भरून घ्यायचा आहे। एका भागामध्ये मी मिल्क फ्लेवरचा बिस्किटांचा गोळा भरून घेतला आहे आणि दुसऱ्या भागामध्ये चॉकलेट फ्लेवरचा गोळा मी त्यामध्ये टाकून घेतला आहे। छान असं आपल्याला ते या साच्यामध्ये बोटाच्या साहाय्याने दाबून भरायचं आहे। 2 भागामध्ये मी 2 कलरचे घेतले आहेत आणि साचा हा बंद करून त्याला काढून घ्यायचा आहे। हे पहा आपला छान असा मोदक तयार झाला आहे 2 फ्लेवरमध्ये। अर्ध्या भागामध्ये चॉकलेट फ्लेवर आणि अर्ध्या भागामध्ये मिल्क फ्लेवर। दिसायला पण खूप छान दिसत आहे। आता आपण दुसऱ्या आकारात सुद्धा तयार करून घेऊ शकतो। आता वरच्या भागामध्ये मी चॉकलेट फ्लेवरचा गोळा टाकला आहे। अंगठ्याच्या साहाय्याने मी ते दाब देऊन तो टाकून घेत आहे आणि वर मिल्क फ्लेवरचा गोळा घेतला आहे आणि तो सुद्धा अंगठ्याच्या साहाय्याने बोटाच्या साहाय्याने तो त्यामध्ये भरत आहे। छान असं आपल्याला दाबायचं आहे आणि हे पहा हा सुद्धा आपला मोदक तयार झाला आहे। अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या शेपमध्ये हे आपण मोदक तयार करून घेऊ शकतो। आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण मोदक तयार करून घेऊ शकतो। आपले मोदक हे झटपट तयार होतात आणि दिसायला सुद्धा खूप छान दिसतात। हे पहा किती छान आपला मोदक दिसत आहे। लहानांपासून तर मोठ्यांना हे मोदक नक्कीच आवडतील। कमी खर्चामध्ये आपण हे मोदक झटपट असे तयार करू शकतो। आज आपण खास गणेशाच्या प्रसादासाठी साधे सोपे पुरणाचे मोदक बनविणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य पाहू। गव्हाचे पीठ, साखर, चना डाळ, तेल, मीठ आणि विलायची। मी 1 लहान ग्लास हरभऱ्याची डाळ घेतली आहे। ते आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि हा डबा आपल्याला कुकरामध्ये ठेवून 3 शिट्या आपल्याला याच्या काढून घ्यायच्या आहेत। गॅसवर मी कुकर ठेवला आहे आणि याच्या 3 शिट्ट्या काढून घेत आहे।
3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आपली चणा डाळ ही छान अशी शिजलेली आहे। चमच्यानेच मी ती बारीक करून घेत आहे। त्यामध्ये थोडीशी विलायचीची पूड टाकत आहे। 1 ग्लास मी साखर टाकली आहे आणि ती साखर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे। यामध्ये थोडीशी विलायची पूड घालून घेऊ। साखरेला पाक येईपर्यंत आपल्याला ते शिजू द्यायचे आहे। आपले छान असे पुरण तयार झाले आहे। आता आपण कणिक मळून घेऊ। त्यासाठी मी 1 वाटी कणिक घेतली आहे। आणखी 1 वाटी घेतली आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे। हे आपण मिक्स करून घेऊ। तुम्ही यामध्ये 1 चम्मच तेल किंवा तुपाचे मोहन घालू शकता। यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याची कणिक आपल्याला घट्ट अशी मळून घ्यायची आहे। आपली कणिक मळून झाली आहे। 5 ते 10 मिनिटांसाठी मी ते झाकून ठेवत आहे। पुन्हा याला थोडंसं मळून घेऊ। आता याचे आपल्याला छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। अर्धी वाटी मी शिजवलेले पुरण घेतले आहे। एकसारखे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत। हातावरच मी याची पाती करून घेत आहे। खोल अशी आपल्याला याची वाटी करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला पुरण भरायचे आहे। पुरणाचे सारण भरायचे आहे आणि जवळ आपल्याला ह्या अशा घड्या पाडायच्या आहेत। त्यामुळे आपल्या मोदकाला छान असा आकार येईल। आणखी एक मी मोदक बनवून दाखवत आहे। अशा प्रकारे आपल्याला या गोळ्याची पाती हातावरच करून घ्यायची आहे। तुम्ही पोळपाटावर सुद्धा लाटू शकता। यामध्ये आपल्याला पुरण भरायचे आहे आणि हाताने त्याला जवळ अशा घड्या पाडून घ्यायच्या आणि त्याचा मोदक तयार करायचा आहे। हे पहा, आपला मोदक हा तयार झाला आहे। अशा प्रकारे आपल्याला सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहे। आता मी गॅसवर कढई गरम करून त्यामध्ये तेल गरम करायला ठेवत आहे। तेल आपले गरम झाले आहे। यामध्ये आपल्याला मोदक तळून घ्यायचे आहेत। हे मोदक आपल्याला सर्व बाजूने छान असे लालसर होईपर्यंत तळून घ्यायचे आहे। परतून घेऊ आणि सर्व बाजूनी याला लालसर होऊ देऊ। हे पहा, आपले हे लालसर असे तळून झाले आहे आणि आपले मोदक हे तयार झाले आहेत। लहानांपासून तर मोठ्यांना सर्वांनाच हे मोदक नक्कीच आवडतील। वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करत असतो, तर आज आपण पाहणार आहोत उकडीचे मोदक। त्यासाठी लागणारे साहित्य आपण पाहून घेऊ। तांदूळाचं पीठ, ओल्या नारळाचा किस, गूळ, विलायची पूड, काजू बदाम। सुरुवातीला आपल्याला गॅसवर कढई गरम करून घ्यायची आहे। त्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचे आहे। एवढेच मी तांदूळाचे पीठ घेणार आहे। यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आहे। अर्धा चमचा तूप घालायचे आहे आणि पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे। हे मिक्स करून घेऊ। यामध्ये आता आपल्याला हळूहळू
पीठ घालायचे आहे। पीठ घालताना आपल्याला ते हळूहळू घालायचे आहे, पिठाच्या गाठी होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आता आपण छान असं मिक्स करून घेऊ। गॅसची फ्लेम आपल्याला लो करून घ्यायची आहे। हे पहा, आपला हा गोळा तयार होत आहे। छान असं आपण मिक्स करून घेऊ। जेवढं आपण पीठ घेतलं आहे तेवढंच आपण पाणी घातले आहे। आता आपण यावर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिट हे पीठ वाफवायला ठेवू। गॅसची फ्लेम ही खूप लो असावी। 2 ते 3 मिनिटं झालेली आहे। पीठ आपलं छान असं वाफवलं गेलेलं आहे। आता आपण हे थोडंसं थंड होऊ देऊन त्याला छान असं मळून घेऊ। छान असं आपल्याला ते मळून घ्यायचं आहे। थोडंसं गरम असतानाच आपल्याला ते मळून घ्यायचं आहे। हे पहा, आपलं पीठ मळून तयार झालं आहे। आता आपण सारण तयार करून घेऊ। कढईमध्ये मी 1 चम्मच तूप घातले आहे। यामध्ये ओल्या नारळाचा किस परतून घेऊ। 2 ते 3 मिनिट आपण हे परतून घेऊ। 1 वाटी मी नारळाचा किस घेतलेला आहे। यामध्ये आता आपल्याला अर्धी वाटी गूळ घालायचा आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये गूळ घालू शकता, कमी जास्त तुम्ही करू शकता। हे छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। दोन ते 3 मिनिटं आपण ते मिक्स करून घेऊ। आता यामध्ये आपण काजू बदामाचे तुकडे घालून घेऊ आणि अर्धा चम्मच विलायची पूड यामध्ये टाकायची आहे। छान असं आता आपण मिक्स करून घेऊ। आता आपलं सारण तयार झालं आहे। आता आपण मोदक तयार करू। लहान असा आपल्याला गोळा घेऊन तो पोळपाटावर पातळ अशी त्याची पुरी लाटायची आहे आणि हातावर घेऊन त्याच्या आपल्याला जवळ अशा बोटाने घड्या पाडून घ्यायचे आहेत। ह्या घड्या आपल्याला जवळच पाडायच्या आहे, त्यामुळे आपल्या मोदकाला छान अशा कळ्या पडतील। वाटीसारखं आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण सारण भरून घेऊ। 1 चम्मच मी यामध्ये सारण टाकलं आहे आणि आता हळूहळू हाताने फिरून तो आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। हे पहा, आपला मोदक हा तयार झाला आहे। अशाच प्रकारे आपल्याला दुसरा मोदक सुद्धा तयार करून घ्यायचा आहे। पोळपाटावर पातळ अशी आपल्याला पारी तयार करून घ्यायची आहे आणि त्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत। हाताने बोटाच्या साहाय्याने आपल्याला ह्या घड्या जवळ पाडायच्या आहे, त्यामुळे आपल्या मोदकाला छान अशा कळ्या पडतील। हे पहा, वाटीसारखं आपण तयार करून घेतलं। यामध्ये आता आपण सारण भरून घेऊ। अर्धा ते 1 चम्मच यामध्ये आपल्याला सारण टाकायचे आहे। बोटाच्या साहाय्याने आपल्याला तो बंद करून घ्यायचा आहे। हळूहळू फिरून आपल्याला तो बंद करून घ्यायचा आहे। हे पहा, आपले छान असा मोदक तयार झाले। गॅसवर मी आता एका गंजामध्ये पाणी गरम करून घेतले आहे आणि हे मोदक आपल्याला चाळणीत वाफवायला ठेवायचे आहे। मी मोदक हे वाफवायला ठेवले आहे आणि त्यावर झाकण ठेवले। 8 ते 10 मिनिटं या पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे। हे पहा, आपले उकडीचे मोदक हे
तयार झाले आहे। खायला देखील हे मोदक खूप छान लागतात। अशा साध्या व सोप्या नवनवीन रेसिपी पाहण्याकरता शुभांगी रेसिपी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा।